होत कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडबद्दल. ही कचराभूमी म्हणजे एक कचऱ्याचा डोंगर नाही आहे, तर ते मुंबईच्या छातीवर धुमसणारे एक आधुनिक गॅस चेंबर बनलं आहे. यातून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूंमुळे येथील लाखो लोकांची फुफ्फुसं निकामी होत चालली आहेत. हे मी नाही, तर कार्बन मॅपरचा डेटा सांगतोय. हा प्राणघातक वायू कांजूरमार्ग, विक्रोळी, भांडूप आणि मुलुंडमधील घराघरात झिरपतोय. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडमधून दर तासाला तब्बल 4.9 टन मिथेन वायूचं उत्सर्जन होत असतं. येथील हवेत श्वास घेणं म्हणजे दिवसाला 20 सिगारेट ओढण्या इतकं जीवघेणं झालंय. हे डम्पिंग ग्राउंड या परिसरातील लोकांच्या मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. आकाशात हजारो किलोमीटर दूर असलेल्या नासाच्या उपग्रहाला सुद्धा तुमच्या आमच्या परिसरात पसरणारा हा विषारू वायू दिसतोय. पण डोळ्यांवर टक्केवारीचा पडदा पडलेल्या सुस्त प्रशासनाला हा मिथेन वायूचा गडद पडदा आजपर्यंत दिसला नव्हता. ही खरी शोकांतिका आहे. या प्रकरणी खुद्द उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी मुंबई महापालिकेला खडे बोल सुनावले आहेत. ही समस्या काही आजची नाही. देवना डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या भीषण आगीनंतर मुंबईचा बहुतांश कचरा कांजूरमार्गकडे वळवण्यात आला. त्यामुळे या डम्पिंग ग्राउंडवरचा भार प्रचंड वाढला आणि 2016 पासून कांजूरमार्ग, विक्रोळी, भांडूप आणि मुलुंड परिसरात दुर्गंधीची समस्या कायमस्वरूपी झाली. कार्बन मॅपर ही संस्था अंतराळातून पृथ्वीवरील प्रदूषणावर लक्ष ठेवण्याचं काम करते. पृथ्वीवर कोणत्या ठिकाणी मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड सारख्या घातक वायूंचं सर्वाधिक उत्सर्जन होत आहे याचा शोध उपग्रहांमार्फत घेतला